सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्ध आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज असे ज्या व्यक्तीबद्दल बोलले जाते ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर. 3000 वर्षापासून चालू असलेली अस्पृश्याची लढाई 40 वर्षात या महामानवाने जिंकून दाखवली. आजही जगातील पहिल्या 100 विद्वानांच्या लोकांच्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम क्रमांक लागतो. ही बाब आपल्यासाठी निश्चितच भूषणावस आहे. मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धनंजय कीर लिखित आत्मचरित वाचत होतो तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला की एक माणूस जर इच्छा आणि मनापासून तळमत असेल तर काय नाही करू शकत. अनेक गोष्टी मला पुस्तकातून शिकायला मिळाल्या. पण असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू हा खरं तर संपूर्ण देशाला आणि विश्वाला चटका लावून गेला. साधारणपणे 1948 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मधुमेह या रोगाने ग्रस्त झाले होते. एक क्षणी तर त्यांचा मधुमेह इतका वाढला होता की त्यांचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर होऊन त्यांना दिसेनासे होऊ शकते असे त्यांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे होते. परंतु महामानव हे असेच होत नसतात. इतक्या गंभीर बाबीनंतर डॉक्टर बाबासाहेबांसोबत काय प्रश्न पडावा. तर मी जर आंधळा झालो तर मी माझी पुस्तके कशी वाचणार. एक वेळ मधुमेहाने मी नाही मरणार, परंतु पुस्तकाच्या वाचना अभावी मी जिवंत नाही राहू शकणार. 1954च्या आसपास त्यांची तब्येत खूपच खालावली होती. अखेर 6 डिसेंबर 1956ला झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव शरीर दिल्लीवरून त्यांचे मुंबईतील निवासस्थानी राजगृह येथे आणले. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते. त्यांना 1991ला मरणोपरांत भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे गरिबाचे देव आहेत. म्हणून त्यांना मानाचा जय भीम.